डेटा पाहिजे, डिजिटल पुरावे पाहिजेत, लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप मधील डाटा पाहिजे. तो डाटा नेमकी ऑडिओ व्हिडिओ क्लिप नेमकी आमच्याच पक्षकाराचे आहेत का ते आम्हाला पाहिजे आहेत आणि तिथून पुढे प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं अशी मागणी आरोपींच्या वकिलांकडनं होती. विष्णू चाटेचं जे म्हणणं होतं की मला बीडच्या कारागृहामध्ये पाठवावं, त्याच्यावरती सरकारी पक्षानं म्हणणं दाखल केलेलं आहे. हा संपूर्ण पाहायला गेलं तर न्यायालयामध्ये नेमकी काय घडामोडी घडल्या, आजच्या तारखेमध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण पाहूया नेमकं काय घडलंय. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जी सुनावणी पार पडली, प्रत्येक तारखेला ज्या घडामोडी घडतात, जी वारंवार आरोपींकडनं मागणी करण्यात येते, ती मागणी काय नवी नाहीये. आम्हाला लॅपटॉप मिळाला पाहिजे, जे डिजिटल पुरावे आहेत जे की न्यायालयासमोर मांडलेले आहेत त्याच्या कॉपी आम्हाला मिळालेल्या पाहिजेत, ते अद्यापर्यंत आम्हाला मिळालेल्या नाहीत असं आरोपींच्या पक्षाकडनं युक्तिवाद करण्यात आला. तर सरकारी पक्षाकडनं देखील सांगण्यात आलेलं आहे की ज्या पुरावे जे काही डिजिटल एव्हिडन्स आहेत, जे काही या संदर्भात जे काही पेनड्राईव्ह आहे, ऑडिओ व्हिडिओ क्लिप जे असतील ते आम्ही देऊ असं न्यायालयाकडे जे आहे ते सरकारी पक्षाने आपलं म्हणणं मांडलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आरोपीच्या वकिलांनी या संपूर्ण बाबीमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण हे पाहणार आहोत. आरोपींच्या जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्हाला ज्या कॉपी आहेत, जे डिजिटल पुरावे आहेत ते आम्हाला मिळायला हवे आहेत. वारंवार आम्ही याची मागणी करतोय मात्र ते आम्हाला मिळत नाही असं आरोपींच्या बाजूने सांगण्यात आलंय. आरोपीच्या वकिलांनी लॅपटॉप मधील डेटा कॉपीज मिळालेल्या नाहीत त्या द्याव्यात अशी मागणी केली आहे. सरकारी पक्षाने लॅपटॉप मधील डेटा मिळण्यासाठी 15 दिवसाचा वेळ लागेल असे सांगितले आहे. म्हणजे सुरुवातीपासून जे माझ्याकडे जे काही नोट मी लिहून घेतलेले आहे ते नोट आहे त्यामध्ये, आणि ज्या पद्धतीने या नोटमध्ये देखील जे काही मुद्दे आज न्यायालयामध्ये घडलेले आहेत, जे गोष्टी घडामोडी आज न्यायालयामध्ये घडलेल्या आहेत, बचाव पक्षाकडनं कशा पद्धतीने युक्तिवाद केला गेला, त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं कसा युक्तिवाद केला गेला, या संपूर्ण बाबी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं ज्या दिवशी प्रकरण चार्ज फ्रेम व्हायचं होतं, आरोपी वाल्मिक कराडने डिस्चार्ज ऍप्लिकेशन न्यायालयामध्ये दाखल केलं होतं. म्हणजे दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी न्यायालयामध्ये दाखल केला होता. तेव्हापासून आरोपींच्या वकिलांचं बचावासाठी एकच म्हणणं आहे की आम्हाला डेटा पाहिजे, डिजिटल पुरावे पाहिजेत, लॅपटॉप पाहिजे, लॅपटॉप मधील डाटा पाहिजे. तो डाटा नेमकी ऑडिओ व्हिडिओ क्लिप नेमकी आमच्याच पक्षकाराचे आहेत का ते आम्हाला पाहिजे आहेत आणि तिथून पुढे प्रकरण चार्ज फ्रेम करण्यात यावं अशी मागणी आरोपींच्या वकिलांकडनं होती. मात्र सरकारी पक्षाचं म्हणणं असं आहे की जे डिजिटल पुरावे आहेत, जे डिजिटल एव्हिडन्स आहेत ते आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवलेले आहेत, ते आले की तुम्हाला आम्ही देऊन टाकू असं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. मात्र गेल्या 3 तारखांपासून लॅपटॉप डेटा कॉपीज दिल्या जात नसल्याने वारंवार तोच मुद्दा पुन्हा उपस्थित होत आहे. म्हणजे जे डिजिटल एव्हिडन्स, जे डिजिटल पुरावे आहेत, जे डिजिटल एव्हिडन्स आहेत, जे काही गोष्टी आहेत, घडामोडी आहेत त्याला घडलेल्या, जे की मग वाल्मिक कराडने कशा पद्धतीने कॉल केला, जे की आवाजा पवनचक्की प्रकल्पाचे सुनील केंदू शिंदे आणि जी शिवाजी थोपटे या 2 प्रोजेक्ट मॅनेजरांना आवाजा पवनचक्कीचे हे मॅनेजर आहेत, त्यांना जे की वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरनं फोन केला, त्याचे देखील डिजिटल पुरावे आहेत, ते देखील हे संपूर्ण या दोष आरोप पत्रामध्ये आलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण जो विष्णू चाटे आहे, जो आरोपी विष्णू चाटे हा सुरुवातीला बीडच्या कारागृहामध्ये होता. मात्र त्याला बीडच्या कारागृहामध्ये असं काय वाटलं की त्याने थेट लातूरच्या कारागृहामध्ये मला पाठवावं असा विनंती अर्ज सुरुवातीला केला होता. मात्र गेल्या 2 ते 3 तारखापासून विष्णू चाटेचं म्हणणं आहे की मला लातूरच्या जिल्हा कारागृहाऐवजी मला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये ठेवावे, जेणेकरून वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, जे की महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे, जे काही इतर काही आरोपी आहेत ते बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत वाल्मिक कराड सहित. आणि आता विष्णू चाटेला देखील जिल्हा कारागृहामध्ये जे की बीडच्या यावं वाटतंय, आणि त्याच्यासाठी विष्णू चाटेच्या मार्फत जे वकील आहेत त्यांनी गेल्या तारखेला अर्ज केला होता. आणि त्या अर्जावरती जे संपूर्ण जे काही बाबी असतात, जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते जिल्हा कारागृह अधीक्षक घेतील असं नमूद केलेलं आहे. मात्र जे सरकारी पक्षाचा सी असतो, जे म्हणणे असते त्याच त्यांनी ते न्यायालयासमोर मांडलेलं आहे. आता त्याच्यानंतर न्यायालय काय निर्णय घेते विष्णू चाटेच्या बाबत बीडच्या जिल्हा कारागृहात पाठवण्यात यावा असा अर्ज केलाय, हे देखील येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहे. मात्र महत्वाची घडामोड म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे साक्षीदार होते, जे गोपनीय, ज्यांनी जबाब दिला, जे गोपनीय साक्षीदार होते, ज्यांचे गोपनीय जबाब नोंदवलेले आहेत, जे फिर्यादी आहेत किंवा मग संतोष देशमुख यांच्या कुटुंबामधील जे काही नातेवाईक आहेत, मग बंधू असतील,
पत्नी असेल किंवा मुलगी असेल, काही तर आतेभाऊ असतील, या संपूर्ण घडामोडी येणाऱ्या काळामध्ये समोर येणार आहेत. म्हणजे साक्षीदारांची यादी जी आहे ती आता न्यायालयाकडे दाखल करण्यात येणार आहे किंवा दाखल करण्यात आलेली असू शकते, कारण आतल्या बाबी आहेत का न्यायालयाच्या आतल्या बाबी त्या अद्यापपर्यंत समोर आलेल्या नाहीत. त्या साक्षीदारांच्या मार्फत त्यांना नोटीस इश्यू करून मग ते संपूर्ण घडामोडी पुढे घडतील. साक्षीदारांना, प्रत्येक साक्षीदारांना बोलून घेतलं जाईल, क्रॉस हे घेतलं जाईल, त्यांचे संपूर्ण जे की युक्तिवाद असतो जे की आरोपींच्या पक्षाकडनं विचारण्यात येईल. त्याचबरोबर सरकारी पक्षाकडनं देखील युक्तिवाद न्यायालयामध्ये करण्यात येईल. मात्र ज्या पद्धतीनं सुनावणी झाली, सुनावणी घडली आणि सुनावणीमध्ये नेमकी आज काय घडामोड महत्वाची घडली, तर विष्णू चाटेचं जे म्हणणं होतं की मला बीडच्या कारागृहामध्ये पाठवावं, त्याच्यावरती सरकारी पक्षानं म्हणणं दाखल केलेलं आहे. आणि याच्या अगोदर डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जो अर्ज केला होता विष्णू चाटेने दोषमुक्तीचा, तो देखील अर्ज न्यायालयाने फेटाळलेला आहे. म्हणजे बीडच्या विशेष मोकोका न्यायालयाने फेटाळलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढची जी सुनावणी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची, जी की महत्वाची सुनावणी, संपूर्ण राज्याचं लक्ष या केसकडे लागलेलं आहे, बहुचर्चित प्रकरण आहे. संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं गेलं, कशा पद्धतीने त्यांची हत्या झाली, या घडामोडी सगळ्या वर्षभरामध्ये घडलेल्या आहेत. मात्र ते एकदा रिपीट पुन्हा घडामोडी पुन्हा होणार आहेत, कारण ज्या घडामोडी मागच्या काळामध्ये घडल्या, ज्या कागदावर ज्या की उतरवल्या गेल्या, संपूर्ण दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल केलं, त्याच घडामोडी आता एकदा पुन्हा आणखी समोर येणार. कारण कशा कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना मारलं गेलं, कशा पद्धतीनं कट रचला गेला, कशा पद्धतीनं खंडणी मागितली गेली, कशा पद्धतीनं जे की आवादा पवनचक्की प्रकल्पाचे सुनील केदू शिंदे असतील, शिवाजी थोपटे असतील, यांना फोन केला, कोणी फोन केला, कोणाच्या मोबाईलवरून तो फोन झाला, तिरंगा हॉटेलवरती कशी बैठक झाली, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, महेश जे की केदार आहे, सांगळे आहे, कृष्णा आंधळे जो की फरार आरोपी आहे, या संपूर्ण आरोपींची बैठक झाली. आणि त्या बैठकीमध्ये विष्णू चाटेने निरोप दिला की आता आपल्याला जर कोणी अडचणीत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा, असं देखील त्या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्याच्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. केजच्या दिशेवरनं संतोष देशमुख हे आपल्या मसाजो गावी येत असताना टोल नाक्यावर त्यांना अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. हा संपूर्ण घडामोडी गेल्या वर्षभरामध्ये घडल्या मित्रांनो. मात्र आता येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण घडामोडीचा लेखाजोखा जे दोषारोपपत्रामध्ये मांडलेलं आहे, डिजिटल पुरावे आहेत, गोपनीय जबाब आहेत, अधिकाऱ्यांचे जबाब आहेत, संपूर्ण घडामोडी आता या येणाऱ्या काळामध्ये समोर येणारच आहेत. मात्र महत्वाची घडामोड ही आहे की ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारलं गेलं आणि त्या आरोपींची देखील आता कुंडली समोर येणारच आहे. मात्र या प्रकरणामध्ये जे की विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे जोरदार युक्तिवाद न्यायालयामध्ये करतायत. बचाव पक्षाकडून देखील युक्तिवाद केला जातोय. मात्र या घडामोडी घडत असताना धनंजय देशमुख असतील, त्यांचं कुटुंबीय असेल किंवा इतर काही लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी आवाज उठवला या प्रकरणामध्ये. मात्र महत्वाची लढाई आता ती न्यायालयामधली राहिलेली आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांना मारलं गेलं, या संपूर्ण बाबी न्यायालयामध्ये मांडल्या जातात. आरोपींकडून देखील आपल्या बचाव पक्षाचा जे की आरोपींचा बचाव केला जातोय. त्यांचं म्हणणं असं प्रत्येक आहे का मी डेटा आम्हाला मिळालेला नाही, आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, जे कोणी आमचे पक्षकार आहेत त्यांच्या पक्षकारावरती अन्याय होतोय, असं आरोपींच्या पक्षाचं म्हणणं आहे, वकिलांचं म्हणणं आहे. म्हणून आम्हाला तो डेटा मिळाला पाहिजे. त्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप मध्ये नेमके काय तथ्यता आहे, काय खरं खोटं आहे ते आम्हाला एकदा तपासून पाहू द्या किंवा आम्हाला ते बघू द्या, असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे. मात्र येणाऱ्या 15 दिवसामध्ये डेटा देऊ किंवा जे काही डिजिटल पुराव्यामधला जे काही डाटा आहे तो आम्ही त्यांना सुपूर्द करू, असं न्यायालयासमोर सरकारी पक्षाने सांगितलेलं आहे. आणि आज जे आहे ते आज संपूर्ण तारीख पार पडली, आज सुनावणी झाली आणि पुढची जी सुनावणी आहे जे की आपण बघू शकतो या प्रकरणामध्ये जी 7 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार, म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता पुढील ही 7 तारखेला होणार आहे. म्हणजे प्रत्येक 15 दिवसाचा डिफरन्स ठेवून, 14 दिवसाचा डिफरन्स ठेवून ही तारीख पडत आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी नेमकी घडामोडी पुढे काय घडतात हे देखील आपण पाहणारच आहोत. मात्र बहुचर्चित असलेलं प्रकरण संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण, आणि हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं जी साक्षीदार आहेत, गोपनीय जबाब त्यांचे नोंदवलेले आहेत, त्याचा प्रत्येक जबाब पुढे येणार आहे. त्याचबरोबर फेरदी असतील किंवा मग काही पोलिसांचे अधिकाऱ्यांचे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब देखील आता न्यायालयामध्ये येणाऱ्या काळामध्ये नोंदवले जाणार. म्हणजे जे ऑलरेडी पहिलेच जे दोषारोप पत्रामध्ये संपूर्ण गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यात पुन्हा त्या ठिकाणं जे की जंत्री होणार आहे, ज्या न्यायालयामध्ये, बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ती जंत्री होणार आहे. कारण ज्या ज्या बाबी घडामोडी त्यामध्ये घडलेल्या आहेत, स्टेप बाय स्टेप हे प्रकरण चालणार आहे आणि लवकरात लवकर न्याय मिळावा असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. मात्र कायदेशीर लढाई जिंकत असताना थोडा वेळच लागतो, तो हे सर्वांना माहित आहे. मात्र आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये अनुषंगाने जी सुनावणी पार पडली, ज्या महत्वाच्या बाबी होत्या, आरोपींच्या पक्षाचं म्हणणं होतं की आम्हाला लॅपटॉप मिळावा, डेटा मिळावा.
सरकारी पक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे की आम्ही येणाऱ्या 15 दिवसामध्ये तो देऊ. जे विष्णू चाटे आरोपी आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की मला लातूरच्या जिल्हा कारागृहाऐवजी बीडच्या कारागृहामध्ये ठेव. त्याच्यावरती सरकारी पक्षानं आपला सीए म्हणजे म्हणणे दाखल केलेला आहे आणि बचाव पक्षाचं म्हणणं असं आहे की आम्हाला तात्काळ त्या याच्यावरती निर्णय घ्यावा. मात्र न्यायालयाने असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने सीए देत असताना जे सरकारी पक्षाचा सीए आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा संपूर्ण अधिकार हा जिल्हा कारागृह अधीक्षकांचा आहे, म्हणजे जेलरचा आहे. त्याच्यावरती न्यायालय येणाऱ्या काळामध्ये काय निर्णय घेते, काय नेमकी आदेश पारित करते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. पुढील सुनावणी ही आता 7 फेब्रुवारीला होणार आहे. नक्कीच पुढील सुनावणीमध्ये आणखी काय घडामोडी घडतात हे देखील तुमच्यापर्यंत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करूया. तुर्तास इथंच थांबतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.